सचिन पिळगावकरला घेत आहे, खासाहेब वेड लागलाय काय, तो नाचणारा खासाहेब करणार, ह्याच्याबद्दल शंका होती. तेव्हा सुबोधला जे काय पेडलंय लोकांनी, आणि पर्टिक्युलरली जेव्हा तो जिंकतो 14 वर्षांनंतर खासाहेब, पण मला सडनली काय झालं मला माहित नाही, अंगावरती काटा आला माझ्या. त्याच्यानंतर मी जो उठलो आणि जो अल्लाह असं म्हटलं ना, सगळे असे झाले एकदम धाडकन. सर 250हून जास्त चित्रपट तुम्ही केलेले आहेत, पण कधी असं वाटले का की आपल्या या चित्रपटातली ही भूमिका ना प्रेक्षकांना समजून घेताच नाही आली, असं कधी कलाकार म्हणून वाटतं? नाही, मला तरी असं वाटतंय की जेवढ्या भूमिका मी केल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या आतापर्यंत तरी प्रेक्षकांनी समजून घेतलेल्या आहेत. समजून घेतील की नाही ह्याची शंका मात्र कधी कधी होती, पण त्याही त्यांनी घेतली. कुठल्या सिनेमाबद्दल? कट्यार काळजात घुसली. उस्ताद. कारण तसा सचिन लोकांनी पाहिलंच नव्हतं ना याच्या आधी. तर गुडी गुडी आणि हे ते वगैरे, कापूची कापूची गम गम, ती इमेज, अखियों के झरों को सी नदिया के पार, किंवा बनवा बनवीतली सुधा, प्लीझंट, किंवा नचबलियतला डान्सर, खासाहेब करणार. ते लोकांनी कितपत ते ॲक्सेप्ट करतील ह्याच्याबद्दल शंका होती. कारण जेव्हा त्यांना कळलं की मला सुबोधनी साईन केलेलं आहे त्या रोल करता, तेव्हा सुबोधला जे काय पेडलंय लोकांनी, जे काय पेडलंय सर्व बाजूने, म्हणजे वाय ही सचिन पिळगावकरला घेत आहे, खासाहेब वेड लागलाय काय, डोकं फिरलंय तुमचं. सचिन पिळगावकर तो नाचणारा, ही नवरी असली आणि चोरीचा मामला डान्स करणारा, क्लासिकल गाण्यांवरती रोल करणार. सुबोध गप्प राहिला. सुबोधने कोणालाही उत्तर दिलं नाही. तो आत्मविश्वास त्याचा, विच टुक मी प्लेसेस. आणि मग आणि टू बी व्हेरी फ्रँक, सुबोधनी मला अजिबात 1% सुद्धा डिस्टर्ब नाही केलं, सांगितलं पण नाही की असं त्या लोकांनी सांगितलं. तुमचं कंप्लीट झालं की विचारूया, तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं नसेल? एका शब्दाने नाही सांगितलं, पण काम करत असताना तो मला म्हणाला की सर तुम्ही हा रोल सगळा वाचलेला आहे, सगळं केलं. कारण त्याचे डायलॉग जे होते, माझं एक त्याला म्हणणं होतं की हा जो आहे खासाहेब, तो मराठी नाही बोलणार, आणि उर्दूवरती तुमचं प्रभुत्व आहे थोडंफार. पण त्यांनी मला सांगितलं की नाटकात तर खासाहेब मराठी बोलले होते, नाटकातले सगळे डायलॉग मराठी आहेत त्यांचे, त्याच्यात झलक आहे अशी उर्दूची. पण मी म्हटलं ते नाटक त्या काळचं होतं, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मराठी ऑडियन्स करता ते बनवलं गेलं होतं. स्टेज पाहणारा ऑडियन्स वेगळा असतो, सिनेमा पाहणारा ऑडियन्स वेगळा असतो, त्या काळचा ऑडियन्स वेगळा, आजचा ऑडियन्स वेगळा. आणि हा बरेलीहून आलेला माणूस आहे, हा काही महाराष्ट्रात जन्मलेला माणूस नाही आहे मराठी बोलण्याकरता. तो बरेलीहून आलेला आहे, त्याला कसं काय मराठी येणार? त्याची मुलगी लहान आहे जेव्हा तो आला तेव्हा, ती मोठी होईपर्यंत मराठी बोलू शकते, कारण व्हॅलिड. पण तो नाही बोलणार, त्याची बायको नाही बोलणार. बरं, त्यामुळे म्हटलं मी उर्दूच बोलणार त्या कॅरेक्टरला. म्हटलं बघा सर, आपण मराठी पिक्चर बनवतोय, तर मराठी प्रेक्षक ऑब्जेक्ट नाही करणार की तुम्ही मराठी पिक्चरमध्ये उर्दू डायलॉग. म्हटलं अवश्य करतील, आणि कधी करतील, जेव्हा ते त्यांना चुकीचं वाटेल तेव्हा. आणि आपले जे डायलॉग रायटर आहेत, म्हणजे प्रकाश कापाडिया, ते त्यांनी स्क्रीन प्ले लिहिला, आणि हिंदीचे वगैरे सगळे डायलॉग त्यांच्याकडनं लिहून घेणार, किंवा मराठी डायलॉग ज्यांनी लिहिले, त्यांचं आठवत नाही आहे नाव मला आता, त्यांनी ते सगळे डायलॉग मराठीमध्ये लिहिले होते, ते मी उर्दूमध्ये करून घेतले. म्हटलं त्याचा संवाद त्याच्या बायकोबरोबर किंवा पुतण्यांबरोबर किंवा मुलीबरोबर त्याच भाषेत त्याच्या झाला भाषेत असलं पाहिजे. तो मराठी नाही बोलणार त्यांच्याशी, किंवा तेही त्याच्याशी मराठीत नाही बोलणार. कारण तू ऑब्झर्व केलंस तू ही गोष्ट, ज्या व्यक्तीला तुम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर ज्या भाषेत बोलता, आयुष्यभर तो भेटल्यानंतर तुम्ही त्याच भाषेत त्याच्याशी बोलता. हॅव यू ऑब्झर्व्ड इट? तुमचं कॉन्व्हर्सेशन त्याच भाषेत लॉक होतं त्या व्यक्तीबरोबर. अग्रीड. कळलं का? तर मग आता ते करायचं काय? तुम्ही म्हटलं मला दे, मी करतो. मी पण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. आमचे मित्र आहेत दिल्लीत, तहसीन मुनव्वर म्हणून, त्यांना मी फोन केला.
ते म्हणाले मुझे भेजिए, मेल कीजिए. हाय, हाय. हां, ते खुश झाले एकदम. आणि त्यांनी पण काहीतरी करून पाठवलं. मग मी त्याच्यानंतर विचारलं हे असं केलं तर असं काय होईल. हे करत करत आम्ही केम टू सम कन्सेन्सस. आणि मग ते करून माझ्या ऑफिसवरनं मी सुबोधला ते मेल केलं. आणि मग ते सीन्स वेगळे ठेवले गेले सगळे. आणि मग त्याचं शूटिंग झालं. शूटिंग झाल्यानंतर ते ऐकायला मस्त वाटलं. तो पहिला सीन कुठला शूट झाला होता माझा माहिती आहे? कोणता? त्या वेशामध्ये, त्या गेटअपमध्ये पहिला सीन. त्याच्या आधीची एक गोष्ट सांगतो, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे कट्यारची. सुबोध माझ्याकडे जेव्हा आला त्याने सांगितलं की सर कट्यार काळजात घुसली करतोय. म्हणलं हो, माझ्या कानावर आलंय, चांगली गोष्ट आहे, कर. पण मी तुमच्याकडे आलोय एका कामासाठी. म्हणलं काय? तुम्ही या चित्रपटात काम करावं असं मला वाटतं. म्हटलं बरं, कुठला रोल करावा असं वाटतोय? खान साहेब. हो. म्हटलं बरं ठीक आहे, करतो. नाही तुम्ही चांगलं कराल, उर्दूचं चांगलं होईल, तुमचं म्युझिकचं नॉलेज तुम्हाला आहे. मी म्हटलं फक्त मी गाणार नाही, लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन परफॉर्मन्स. कारण एक तर मी क्लासिकल सिंगर नाही आहे. आणि चांगल्या गायकाकडनं गाऊन घे कुठले तरी. तेव्हा शंकर एहसान म्युझिक करतात, तर शंकरला विचार म्हटलं कोणाला घ्यायचं ते. चांगल्या गायकाला घे, मी लिपसिंग करायला तयार आहे. लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन माय परफॉर्मन्स. तो म्हणाला सगळं ठीक आहे, पण मला एकच प्रश्न आहे. म्हणलं काय? तुम्ही म्हातारे दिसाल. हाय हाय. म्हटलं आता मी बघतीये, म्हणजे सरांची स्किन बघते, ग्लो करतीये. म्हणजे मी तिकडे पण येणार आहे की काय आहार आहे, काय म्हणजे त्याच्यासाठी रुटीन फॉलो करते. अगं मी माझ्या चेहऱ्यावर आजपर्यंत साबणाशिवाय दुसरं काहीच लावलं नाही आहे. मी एकही क्रीम लावत नाही. मी आयुष्यात कधीही कुठल्याही सलॉनमध्ये जाऊन फेशियल घेतलं नाही आहे. जेनेटिक? हा, जेनेटिक पण आहे. स्वतःची थोडी काळजी पण घेतो. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज करतो, फिजिकल वर्कआउट करतो, विच मेक्स वर्ल्ड ऑफ अ डिफरन्स बाय द वे. पण सम क्रेडिट डेफिनेटली गोज टू माय मदर, की ते तिच्याकडनं आलेलं आहे. पण ते नुसतं येऊन उपयोगाचं नाही, त्याची काळजी पण घेतली पाहिजे. एनिवे, तर ते डायलॉग्स आम्ही केले सगळे. आणि पहिला सीन कुठला शूट झाला माहिती आहे का? जेव्हा मी घरी येतो आणि बघतो की सदाशिव जो आहे तो त्यांचं गाणं गातोय आणि तो त्याला थांबवतो आणि मग त्या रेकॉर्ड्सवरती पाय ठेवून जो जातो आणि तो जरीना बरोबरचा सीन, तो पहिला सीन होता, प्री क्लायमॅक्स. म्हटलं अच्छा बरं करूया. आणि तो पहिला सीन, पहिल्या त्या 4 शॉटमध्ये सुबोधला कळलं की मी काय सूर पकडलाय. क्या बात आहे यार. काटाला आणि त्यांनी त्यानंतर एका शब्दाने मला सांगितलं नाही की तुम्ही असं करू नका, असं करा. एका शब्दाने नाही सांगितलं. वा वा. आणि पर्टिक्युलरली जेव्हा तो जिंकतो 14 वर्षांनंतर खान साहेब, तेव्हा मला उठून डायलॉग होते की हुजूर 14 साल में ये रहा वो रहा फला. जेव्हा तो म्हणतो ना की आज के राजगायक हैं खान साहेब, तिथपर्यंत ते उठून तो डायलॉग बोलतो वगैरे, त्याची रिहर्सल झाली होती. पण मला सडनली काय झालं मला माहीत नाही. टेक स्वतः म्हणजे काटे अंगावरती काटा आला माझ्या. टेक सुरू झाला आणि तेव्हा जे अनाऊन्स त्यांनी केलं की विजेता आहे खान साहेब, त्याच्यानंतर मी जो उठलो आणि जो अल्लाह असं म्हटलं ना, सगळे असे झाले एकदम ताडकन. ते सडनली एका सेकंदात माझ्या डोक्यात आलं आणि ते रिहर्सलमध्ये मी नव्हतं केलं. आणि ते तसं केल्यामुळे सुबोध पण हल्ला एकदम. ये क्या हो गया. वा 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 वा. तो आउटबर्स्ट होता ना त्या फ्रस्ट्रेशनचा. त्या कॅरेक्टरने खरं हेच केलं असतं. हा. आणि ते करत करत मग तो एक एक करत ते सीन्स होत गेले. त्याच्यात ते शेअर नव्हते जे मी टाकले नंतर. क्या बात है कि पंडित जी आपकी जीस्त खुद एक अंजुमन सही, लेकिन जमाना हमसे है, माहौल हम बनाते हैं. खरंच सर. आणि आता जो माहोल बनलेला आहे मला खूप असं मनावर आणि ते दगड ठेवून डबिंग सांगावं डबिंग त्याचं झालं माझं. पण सुबोधने मला सांगितलं बाकीचे लोक, मी त्यांना विचार बाकीची पण मंडळी आहेत जी उर्दू बोललेली आहेत,
त्यामुळे सर तुम्ही याल डबिंगला, म्हटलं ऑफकोर्स येणार. त्या सगळ्यांची डबिंग मी अटेंड केलेली आहे. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.